आज जवळजवळ 62 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण मला मला वाटतं की कोणाला पुष्कळ लोकांना माझं नावही माहिती नाही आहे. नाव ज्यांचे माहीत आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. पण हे सगळं कार्य जे झालं ते प्रसिद्धी परांगमुळे राहून झालेलं आहे. तेव्हा जे सद्गुरू असतात ते सद्गुरू प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. ते शक्तीचा प्रत्यय घेतात आणि शक्तीचा प्रत्यय घेतल्यानंतर मग उत्तरार्धात ते एखाद्या शक्तीचा अनुभव असेल तर तो लोकांना सांगतात अशा करता की तुम्ही देखील हा प्रयत्न करून पहा. हा भाव त्याच्यामध्ये असतो. आता मी जे आपल्याला सांगितलं हे सगळं केवळ आपण देखील श्रद्धा ठेवाल तर आपल्याला देखील शिवाजी महाराज काही ना काही देतील हा पूर्ण विश्वास आहे मला. आणि हे असं होऊ शकतं या काळामध्ये त्याचे पुरावे आहेत आपल्याजवळ. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की म्हणजे तुम्ही एक आता उल्लेख केला की त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक असं ठरवलं की एक प्रमाण शिवाजी महाराजांचं प्रमाण चरित्र तयार करावं, परंतु ते काय झालं नाही. मग तुमच्या हस्ते हे झालं. आता संभाजी महाराजांवरती छावा चित्रपट आला आहे. त्या चित्रपटानंतर सुद्धा एक अशी मागणी करण्यात आली की राज्य सरकारने शिवाजी महाराज की संभाजी महाराज किंवा अशी जी ऐतिहासिक चरित्र आहेत त्यांचं प्रमाण पुस्तकं काढावी ज्याच्यामुळे मग त्याचं सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन काही दाखवलं जाणार नाही. तर असं म्हणजे तुम्हाला वाटतं की तशी पुस्तकं काढल्यामुळे फरक पडेल? प्रमाणबद्ध चरित्र सरकारने खरोखर लिहायला पाहिजे. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आम्हाला जे कष्ट पडलेत ना ते कष्ट काही जगासमोर सांगून काही कोणाच्या म्हणजे दयापात्र मला व्हायचं नाही आहे. परंतु मला सांगा की आज शिवचरित्राची साधनं जी आहेत ही फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाहीत ना. लोक तंजावरकडे गेलेले नाहीत अजून. मी गेलो होतो पण तिथे अनेक कागदपत्र अजूनही पडलेली आहेत. सरस्वती महालमध्ये तंजावरला त्या ठिकाणी मी दौरा काढला त्यावेळेला हे पुडुक्कोटाई नावाचं गाव आहे, छोटंसं खेडं आहे. त्या ठिकाणी काही लोक शिवाजी महाराजांचं एक छोटीशी झोपडी त्यांनी बांधलेली आहे आणि त्यांचे एक म्हणजे समजूत आहे, श्रद्धा आहे, सगळं अंधश्रद्धा म्हणा त्याला, की त्यांना असं वाटतं की कोल्लीडम नदीमध्ये शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि त्यावेळेला त्यांची छाटी वाहत गेली, तलवार वाहत गेली. तर त्या ठिकाणी एक तलवार आहे, एक छाटी आहे आणि तिथले गावकरी समय लावून रोज तिथे दीपदान करतात आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात तामिळ भाषेमध्ये. आपल्याला माहीतच नाही. मी जेव्हा फिरलो त्यावेळेला मला माहीत झालं. तिथे शिवाजीराजे आणि व्यंकोजीराजाची भेट कुठे झाली ते ठिकाण लोकांना माहीत नव्हतं. मी जेव्हा फिरलो त्या ठिकाणी तेव्हा असं